नमस्कार मित्रांनो, तर पारू मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता अनुष्कावरती आदित्य प्रीतम यांना संशय आलेला असतो. झालं असं असतं की आदित्य आणि प्रीतम यांच्यामध्ये वाद झालेले असतात, पण त्याआधी अनुष्काने एक पेढा प्रीतमला दिलेला असतो आणि त्यात तिने काहीतरी गुंगीचं औषध वगैरे मिक्स केलेलं असतं आणि ते खाल्ल्यानंतर प्रीतमला दारू पिल्यासारखं वाटत असतं. असं वाटत असतं की प्रीतम हा दारू पिलेला आहे, तो नशेत आहे आणि नशेच्या स्थितीमध्ये तो आदित्यसोबत वाद घालत असतो आणि प्रिया सुद्धा त्याला अडवण्याचा प्रयत्न करते, पण तो ऐकत नसतो. आदित्य आणि त्याच्यामध्ये खूप भांडण होतं. त्याचं म्हणणं असं असतं की आई माझ्या बाबतीत सुद्धा चुकली होती आणि तुझ्या बाबतीतही चुकते. अनुष्का बरोबर तू घाईघाईने निर्णय घेतो आणि ते जाऊ दे रे, तुझं आणि आईचं भांडण झालं होतं, तुम्ही एकही झालात, पण त्या पारूचा बिचारीचा काय दोष? तुमच्यामुळे तिचं ब्रँड अँबॅसेडर पद केलं का? तर कारण अनुष्काने आईला सांगितलं की तिच्यावरती हे पद लादलं गेलेलं आहे आणि तिला ही झेपत नाहीये, पण तिला बिचारीला कोणीच विचारलं नाही, तिला पदावरून सरळ काढून टाकलं. आणि यामुळे त्याच्यामध्ये आणि आदित्यमध्ये खूप भांडण झालेलं असतं आणि आदित्यला आणि प्रियाला असं वाटत असतं की प्रीतम हा दारू प्यायलेला आहे, पण तो सांगत असतो की मी दारू नाही प्यायलो आहे. त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. आता परत एकदा प्रीतम हा प्रियाच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो, मी तुझी शपथ घेऊन सांगतोय की मी त्या दिवशी दारू पिलेलो नव्हतं. आदित्य म्हणतो, काय? प्रीतम म्हणतो, हो दादा. आता आदित्य म्हणतो, हे बघ, त्या दिवशी काय झालं ना, मला नीट आठवून सांग. त्यावर प्रीतम म्हणतो, दादा 1 मिनिट, त्या दिवशी ना मी तुझ्याकडे बोलायला येण्याआधी माझ्या रूममध्ये अनुष्का आली होती आणि तिने मला एक पेढा दिला होता आणि तो खाल्ल्यानंतर माझी कंडिशन बिघडली होती. आता हे ऐकल्यानंतर प्रिया, प्रीतम आणि पारू हे सगळे शॉक झालेले असतात. असं काय झालं असेल बरं आणि अनुष्काने प्रीतमला कुठला पेढा दिला याच्याविषयी जाणून घेण्यासाठी ते आता अनुष्काकडे जातात. आदित्य आता खूप चिडलेला असतो, तर सरळ अनुष्काकडे येतो आणि म्हणतो, अनुष्का, आता मी तुला जे काही विचारणार आहे ना त्याचं मला सरळ सरळ उत्तर हवंय. त्याला पहिल्यापासूनच अनुष्कावरती जरा डाऊट असतो. अनुष्का काहीतरी विचित्र वागते, तिचं वागणं त्याला पटत नसतं आणि आता तर त्यांना जास्त संशय आलेला असतो. आणि अनुष्का त्यांच्याकडे बघते, तिला टेन्शन येतं की मला हे सगळे काय असं विचारतायत ते, आणि माझं पितळ तर आता उघडं पडणार नाही ना, असं तिला भीती वाटत असते. तर मग बघूया आता आदित्य, प्रीतम आणि पारू यांच्या समोर अनुष्काचं खरंच पितळ उघडं पडतंय का? हे सगळं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.